Next time, laws of motion. Introduction. In the preceding chapter, our concern was to describe the motion of a particle in space quantitatively. आतापर्यंत आपण जे मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन हे 2 चॅप्टर्स डिस्कस केले. यामध्ये आपण पार्टिकलचं मोशन जे आहे हे स्पेसमध्ये क्वांटिटिव्हली या पद्धतीने डिस्क्राईब केलेलं आहे. We saw that uniform motion needs the concept of velocity alone, whereas non-uniform motion requires the concept of acceleration in addition. आता तुम्हाला माहीत असेल की पार्टिकलची व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर त्या मोशनला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म मोशन. म्हणजे युनिफॉर्म मोशन ही युनिफॉर्म मोशनसाठी फक्त एकाच कन्सेप्टची गरज आहे, ती म्हणजे स्वतः व्हेलॉसिटी. मात्र नॉन युनिफॉर्म मोशन यासाठी रिक्वायर्स द कन्सेप्ट ऑफ ॲक्सिलरेशन. कारण व्हेलॉसिटी पण लागते पण त्यामध्ये ॲक्सिलरेशन पण पाहिजे. कारण ॲक्सिलरेशनमध्ये व्हेलॉसिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होणार आहे. इन्क्रीज होत असेल तर ॲक्सिलरेट आणि जर डिक्रीज होत असेल तर रिटार्डेशन. बरोबर, हे कन्सेप्ट आपण नॉन युनिफॉर्ममध्ये घेणार. So far we have not asked the question as to what governs the motion of bodies. In this chapter we turn to this basic question. मग आपण काय करायलो, बॉडीच्या मोशनवर आतापर्यंत आपण प्रश्न नाही विचारले, पण आता आपण प्रश्न विचारणार म्हणजे डिस्कस करणार आहे बॉडीच्या मोशन संदर्भात. Let us first guess the answer based on our common experience. To move a football at rest, someone must kick it. आता एक फुटबॉल आहे जो सुरुवातीला रेस्ट पोझिशनला आहे. बरोबर. आता याच्यावर जेव्हा एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स काम करत नाही तोपर्यंत ती वस्तू स्वतःहून जागेन मूव्ह होणार आहे का? नाही. म्हणजे त्याच्यावर आपण काय केलं, किकच्या आहे फोर्स अप्लाय केला तेव्हाच तिथं वर्कडन घडलं. To throw a stone upwards, one has to give it an upward push. आता एखादा स्टोन आहे तो आपल्याला वरती फेकायचा असेल तर अपवर्ड डायरेक्शनमध्ये त्याला आपल्याला काय करावं लागेल? पुश करावं लागेल. पुश इज नथिंग बट तो एक प्रकारचा काय आहे? फोर्स आहे. A breeze causes the branches of a tree to swing. A strong wind can even move heavy objects. तर ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की जे झाडांच्या फांद्या आहेत ते स्विंग व्हायला लागतात किंवा एखाद्या वेळेस सोसायट्याचा वारा सुटला स्ट्रॉंग वाईन त्याच्यामुळं कधी कधी हेवी ऑब्जेक्टसुद्धा काय होतात? मूव्ह होतात. मग वाऱ्याची झुळूक किंवा वादळ वारा तर हे ॲक्च्युअल वाऱ्यात काय लावलं गेलं? ऑब्जेक्टवर फोर्स लावलं गेलं. A boat moves in a flowing river without anyone rowing it. आता वाहत्या पाण्यामध्ये कोणताही फोर्स न लावतानाही बोट पुढे पुढे जाते कारण फ्लोईंग वॉटर त्याच्यावर काय अप्लाय करत असतं? फोर्स अप्लाय करत असतो. Clearly, some external agency is needed to provide force to move a body from rest. आता बॉडी जी आहे ही रेस्ट पोझिशनपासून मूव्ह होण्यासाठी त्या ठिकाणी एक एक्सटर्नल एजन्सी लागते आणि ती एक्सटर्नल एजन्सी नेसेसरी फोर्स प्रोव्हाइड करत असते. An external force is needed also to retard or stop motion. असं आहे का की फोर्स फक्त मोशन क्रिएट करण्यासाठीच वापरलं जातं? नाही. तर मोशन स्टॉप किंवा रिटार्ड करण्यासाठी सुद्धा कशाची गरज असते? एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता असते. You can stop a ball rolling down an inclined plane by applying a force against the direction of its motion. आता एखादा बॉल रोलिंग डाऊन व्हायला, बरोबर आहे का, वरून खाली यायला इन्क्लाइन प्लेनवर, तर अशा वेळेस त्याच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केला तर अशा वेळेस त्याला आपण स्टॉप करू शकतो. म्हणजे त्याची जी डायरेक्शनची मोशन आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय लावावं लागेल? फोर्स लावावं लागेल. कारण त्याच्या डायरेक्शनला जर फोर्स लावला तर जास्त स्पीडली तो जाईल, हे की नाही? सो In this example, the external agency of a force, hands, wind, stream, etc. is in contact with the object. मग आता वरती आपण जे सर्व एक्झाम्पल पाहिले तर जी एक्सटर्नल एजन्सी फोर्स प्रोव्हाइड करू लागली होती तर एक तर ते आपला हात असेल किंवा वारा असेल किंवा पाण्यामध्ये जी बोटचं एक्झाम्पल पाहिलं तिथं पाण्याची स्ट्रीम आहे. या सर्वांनी काय केलं है ना, इज इन एक्सटर्नल एजन्सी त्या ठिकाणी ऑब्जेक्टसोबत काय होती? कनेक्ट होती. A stone released from the top of a building accelerates downwards due to gravitational pull of Earth. इथे एक पॉईंट, दिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी.
आता एक्सटर्नल एजन्सी आणि ऑब्जेक्ट यांचा प्रत्यक्ष संपर्क पाहिजे असा आहे का? नाही, कारण फोर्सचे 2 टाईप आहेत तुम्हाला, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. जसं की एखादा स्टोन आहे, आपण टॉप ऑफ द बिल्डिंगपासून जर रिलीज केला तर ग्रॅव्हिटेशनल पूलमुळे तो ॲक्सिलरेट डाऊनवर्ड होतो. तर इथं तर मात्र नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. A bar magnet can attract an iron nail from a distance. ओके, इथं मॅग्नेटिक फोर्स आहे, इथं पण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. This shows that external agencies, example gravitational and magnetic forces, can exert force on a body even from a distance. म्हणजे ज्या एक्सटर्नल एजन्सीज आहेत तर हे दूर राहून सुद्धा फोर्स अप्लाय करू शकतात, जसं की मॅग्नेट असेल, अर्थ असेल, बरोबर आहे का? ग्रॅव्हिटेशनल आणि मॅग्नेटिक फोर्स हे जे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत हे सिद्ध करतात की एक्सटर्नल एजन्सी जी आहे ती तिचा फोर्स एक्झर्ट करू शकते फ्रॉम अ डिस्टन्स, विशिष्ट अंतरावरून सुद्धा. In short, a force is required to put a stationary body in motion or stop a moving body, and some external agency is needed to provide this force. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर एक फोर्स आहे हा आवश्यक आहे. एखादी बॉडी आहे तर त्याला स्टेशनरीमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा फोर्सची आवश्यकता आहे. त्यानंतर टू पुट अ स्टेशनरी बॉडी मोशनमध्ये आणण्यासाठी किंवा मूव्हिंग बॉडी स्टॉप करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? फोर्सची आवश्यकता असते. The external agency may or may not be in contact with the body. आणि जी एक्सटर्नल एजन्सी आहे तर ते आयदर तो कॉन्टॅक्टमध्ये असेल किंवा नॉन कॉन्टॅक्टमध्ये असेल. So far so good, but what if a body is moving uniformly? Example, a scatter moving straight with constant speed on a horizontal ice slab. Is an external force required to keep a body in uniform motion? मग आता प्रश्न असा आहे की एखादी बॉडी युनिफॉर्म मोशनमध्ये जर असेल तर त्याला एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता आहे का? हा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला कुठे भेटेल? न्यूटनच्या फर्स्ट लॉमध्ये. त्या अगोदर आपण ॲरिस्टॉटल्स फॅलेसी समजून घेऊ. The question posed above appears to be simple. However, it took ages to answer it. ओके. Indeed, the correct answer to this question given by Galileo in the 17th century was the foundation of Newtonian mechanics, विथ सिग्नल. which signaled the birth of a modern science. मग आता जे आपण प्रश्न केला होता की एखादी बॉडी जर मोशन युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर त्याला एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता आहे का? तर याचं आन्सर बघण्यासाठी आपल्याला न्यूटोनियन मेकॅनिक्स समजून घ्यावं लागेल. आणि त्याचं फाउंडेशन जर कोणी मांडलं असेल तर ते कोणी मांडलं? गॅलिलिओजनं. The Greek thinker Aristotle, 384 BC, 322 BC, held the view that if a body is moving, something external is required to keep it moving. आता ॲरिस्टॉटलचं म्हणणं काय होतं की एखादी बॉडी जर मूव्हिंग आहे, गतिमान आहे, तर त्याला गतिमान ठेवण्यासाठी काहीतरी एक्सटर्नल आवश्यक असतं असं त्यांचं म्हणणं आहे. According to this view, for example, an arrow shot from a bow keeps flying since the air behind the arrow keeps pushing it. मग यासाठी त्यांनी एक्झाम्पल काय दिलं की एखाद्या धनुष्यातून बाण जर पुढे निघाला तर त्या बाणाला सातत्यानं त्याच्या मागची जी एअर असते तर ती त्याला काय करत असते? या ठिकाणी पुश करत असते. म्हणजे हे झालं या ठिकाणी समथिंग एक्सटर्नल, ज्यानं बॉडीला कशामध्ये ठेवलं? मूव्हिंगमध्ये ठेवलं. The view was part of an elaborate framework of ideas developed by Aristotle on the motion of bodies in the universe. आणि ॲरिस्टॉटलनं काय केलं की युनिव्हर्समध्ये जर पाहिलं आपण तर अनेक बॉडीज मोशनमध्ये आहेत, बरोबर? आणि तो या संकल्पनेचा पार्ट आहे. ओके, असं त्यांनी मांडलं. Most of the Aristotelian ideas on motion are now known to be wrong and need not concern us. पण ॲरिस्टॉटलची ही जी जास्तीत जास्त आयडियाज आहेत मोशन संदर्भात तर हे नंतर सिद्ध झालं की त्या रॉंग आहेत. For our purpose here, the Aristotelian law of motion may be phrased thus: an external force is required to keep a body in motion. मग आता ॲरिस्टॉटलनं जी लॉ या ठिकाणी प्रपोज केला होता मोशन संदर्भात तो ॲक्च्युअल काय होता ते स्टेटमेंट फक्त आपण विचारात घेऊ.
अँड एक्सटर्नल फोर्स इज रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन मोशन. म्हणजे सारांश रूपाने सांगायचं असेल तर ॲरिस्टॉटल एवढं सांगायचं होतं की बॉडी मोशनमध्ये राहण्यासाठी एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता असते असं त्याचं म्हणणं होतं. पुढे Aristotelian law of motion is flawed as we shall see. मग आता ॲरिस्टॉटलचा हा लॉ चुकीचा होता हे आता आपण बघणार आहोत. However, it is a natural view that anyone would hold from common experience. Even a small child playing with a simple non-electric toy car on a floor knows intuitively that it needs to constantly drag the string attached to the toy car with some force to keep it going. आता इथे एक कॉमन एक्सपिरियन्स सांगितलेला आहे की एखादा स्मॉल चाइल्ड आहे तो नॉन इलेक्ट्रिक कार आहे समजा सिम्पल टॉय कार. तर फ्लोअरवर तुम्हाला माहीत आहे की त्याला कॉन्स्टंटली काय द्यावं लागतं, ड्रॅग द स्ट्रिंग है ना, दोरीला सातत्याने ड्रॅग करावं लागतं. तेव्हाच ते या ठिकाणी काही फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत असतो. If it releases the string, it comes to rest. आणि स्ट्रिंग जर आपण रिलीज केली तर ती टॉय कार कशामध्ये येणार, नंतर रेस्ट पोझिशनमध्ये येणार. This experience is common to most terrestrial motion. आता हा जो एक्सपिरियन्स आहे हा कुठं अप्लिकेबल आहे बरं, मोस्ट कॉमन कुठं आहे, जमिनीवर आहे की नाही. मोस्ट टेरेस्ट्रियल मोशनमध्ये हा नियम लागू आहे. External forces seem to be needed to keep bodies in motion. आता हे उदाहरणच्या अँगलनं जर विचार केला आपण तर आपल्याला असं वाटतं की निश्चितच या ठिकाणी बॉडीला मोशनमध्ये ठेवण्यासाठी कशाची गरज होती, एक्सटर्नल फोर्सची गरज होती असं आपल्याला वाटतं आहे फर्स्ट ऑफ ऑल. Left to themselves, all bodies eventually come to rest. आणि जर आपण या ठिकाणी एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केला तर सर्व बॉडीज ह्या रेस्ट पोझिशनला येईल. ओके. What is the flaw in Aristotle argument? मग आता नेमकं चुकलं काय, सदोष जी दोष होता, फॉल्ट होता, तो नेमका कुठं होता. The answer is a moving toy car comes to rest because the external force of friction on the car by the floor opposes its motion. मग आता खरं आन्सर असा आहे की एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यामुळे कार स्टॉप झाली का, नाही. तर खरं कारण असं आहे की जे एक्सटर्नल फोर्स होता फ्रिक्शन हे मोशनच्या अगेन्स्ट कार्य करत असतं. आणि जेव्हा ती दोरी त्या मुलानं सोडून दिली आणि त्याच्यानंतर जी गाडी थांबली, ही गाडी थांबली का, कारण सरफेससोबत त्याचं काय झालं होतं, फ्रिक्शन झालं होतं चाकाचं, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मूव्हिंग कार जी रेस्ट पोझिशनमध्ये आली तर ती एक्सटर्नल फोर्स न दिल्यामुळं, जसं की दोरीला ओढू लागलो ना आपण, ते एक्सटर्नल फोर्स न दिल्यामुळं रेस्टला आली का, नाही. तर ती फ्रिक्शनमुळं त्या ठिकाणी स्टॉप झालेली आहे. फ्रिक्शननं मोशनला काय केलं, अपोज, कारण फ्रिक्शनची डायरेक्शन ही ऑलवेज अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन असतं. To counter this force, the child has to apply an external force on the car in the direction of motion. म्हणजे कार जेव्हा ते मुलगा दोरी उडू लागला होता, दोरी उडायला म्हणजे काय करू लागला तो, की तो ॲक्च्युअल कारला त्याला पुश करायचं नव्हतं. तर त्याला काय करायचं होतं की जितका फ्रिक्शनल फोर्स त्या कारवर अप्लाय व्हायला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त का होईना, तर त्याला अप्लाइड फोर्स त्या ठिकाणी ॲड करायला लागायला. म्हणजे त्याला फ्रिक्शनल फोर्सवर काय करायचा होता, ओव्हरकम करायचा होता. तेव्हाच ते ऑब्जेक्ट कशामध्ये आला असतं, मोशनमध्ये आला असतं. When the car is in uniform motion, there is no net external force acting on it. The force by the child cancels the force friction by the floor. आणि जेव्हा ती कार युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये असताना कुठल्याही एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता नसते, कारण ॲक्च्युअल जे मुलानं लावलेला फोर्स होता त्यानं फोर्स ऑफ फ्रिक्शनला काय केलेलं आहे, तर कॅन्सल केलेलं आहे. ओके. The corollary is if there were no friction, the child would not be required to apply any force to keep the toy car in uniform motion. मग आता इथं सर्वात मोठा सिद्धांत का तयार होतो, तिथे काय सिद्धांत तयार होतो की जर फ्रिक्शन नसेल तर जो चाइल्ड आहे तर त्याला कारला युनिफॉर्म मोशनमध्ये ठेवण्यासाठी एक्सटर्नल फोर्स लावण्याची आवश्यकता आहे का, नाही. कारण आपल्याला पुढे नियम तर आपण 9वीला पण शिकलेलो आहे की एखादी जिथं फ्रिक्शन नाही आहे तर अशा कंडिशनला स्टेशनरी ऑब्जेक्ट हे कायम स्टेशनरी आणि मूव्हिंग ऑब्जेक्ट हा कायम मूव्हिंग असणार आहे, बरोबर. The opposing forces such as friction solids and viscous forces for fluids are always present in the natural world. आता टेरेस्ट्रियल मोशनमध्ये जर पाहिलं आपण तर जे सॉलिड आहे
ते फोर्सेसला है ना काय अप्लाय करतात, फ्रिक्शन अप्लाय करतात. आणि फ्लुइड्समध्ये जर पाहिलं आपण एअर आणि वॉटरमध्ये, तर यामध्ये विस्कस फोर्सेस आपल्याला पाहायला मिळतील की जे फोर्सला विरोध करतात. This explains why forces by external agencies are necessary to overcome the frictional forces to keep bodies in uniform motion. मग यावरून एक गोष्ट सिद्ध होते की कशा पद्धतीनं एक्सटर्नल फोर्सेस जे आहेत है ना, एक्सटर्नल एजन्सीकडून लावण्यात आलेले जे फोर्सेस आहेत, तर हे यांचा उद्देश काय आहे. यांचा उद्देश असतो की त्यांना फ्रिक्शनल फोर्सवर काय करायचं असतं, ओव्हरकम करायचं असतं. एक्सटर्नल फोर्स जर फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करत असेल तर निश्चितच त्या बॉडीला आपण कशामध्ये आणू शकतो, युनिफॉर्म मोशनमध्ये आणू शकतो. Now we understand where Aristotle went wrong. मग ॲरिस्टॉटलचं काय चुकलं बरं. ॲरिस्टॉटलची फिलॉसॉफी काय होती की एक्सटर्नल फोर्स हा बॉडीला मोशनमध्ये ठेवण्यासाठी आवश्यक आहे का तसं नाही. तर ॲक्च्युअली एक्सटर्नल फोर्स कशासाठी लागला, फ्रिक्शनल फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी लागला, बॉडीला मोशनमध्ये आणण्यासाठी लागला का नाही. He coded this practical experience in the form of basic argument. To get at the law of nature for forces and motion, one has to imagine a world in which uniform motion is possible with no frictional forces opposing. This is what Galileo did. मग आता जर आपल्याला ॲरिस्टॉटलचं म्हणणं खरं करायचं असेल तर आपल्याला कशाला निग्लेक्ट करावं लागेल, फ्रिक्शनल फोर्सला. पण तसं आहे का, नाही. मग आता ॲक्च्युअल गॅलिलिओनं काय डीट केलं आणि कशा पद्धतीनं त्याला न्यूटनियन मेकॅनिक्सला त्याला फाउंडेशन म्हणू, तर त्या संदर्भात आहे लॉ ऑफ इनर्शिया. देन आहे गॅलिलिओज लॉ ऑफ इनर्शिया. Galileo studied motion of object on an inclined plane. Object first moving down an inclined plane accelerate while those second moving up retard. Third, motion on a horizontal plane is an intermediate situation. आता तुम्हाला 3 पिक्चर दाखवले आहेत. पहिल्या मोशनमध्ये जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्टचं जे मोशन आहे ते तिन्हीमध्ये इन्क्लाइन प्लेनवरच आहे. फक्त आता पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्ट जो आहे तो मूव्हिंग डाऊन आहे मूव्हिंग डाऊन, वरून खाली येत आहे. तर वरून खाली येत असताना तुम्हाला माहिती आहे त्याची स्पीड त्या ठिकाणी वाढते. म्हणजे याचा अर्थ तो ऑब्जेक्ट कोणत्या कंडिशनमध्ये आहे, ॲक्सिलरेट. सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर ऑब्जेक्ट हा मूव्हिंग अप आहे आणि मूव्हिंग अप होत असताना त्यामध्ये स्पीड कमी होते. म्हणजे त्या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनमध्ये आहे, रिटार्ड. आणि ऑब्जेक्ट जो आडव्या स्थितीमध्ये आहे त्याला आपण होरिझॉन्टल प्लेन म्हणायचं. तर होरिझॉन्टल प्लेनमध्ये असताना ॲक्सिलरेट आणि रिटार्डेशन या दोघांच्या मधली सिच्युएशन असेल. Galileo concluded that an object moving on a frictionless horizontal plane must neither have acceleration nor retardation, that is, it should move with a constant velocity. आता गॅलिलिओचं कॉन्क्लुजन काय होतं की एखादा ऑब्जेक्ट जर फ्रिक्शनलेस होरिझॉन्टल प्लेनमध्ये मूव्ह करत असेल, जिथं कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होत नसेल, तर अशा वेळेस तो ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट पण होत नाही आणि रिटार्ड पण होत नाही. दॅट इज तो ऑब्जेक्ट कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतो. Another experiment by Galileo leading to the same conclusion involves a double inclined plane. A ball released from rest on one of the planes rolls down and climbs up the other. आता पहिल्या पिक्चरमध्ये जर पाहिलं आपण तर तुम्हाला इथं डबल इन्क्लिन प्लेन दिसेल, बरोबर आहे का. याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का की डबल इन्क्लिन प्लेनवर जेव्हा बॉल रेस्ट पोझिशनपासून है ना रिलीज केला गेला, तर अशा वेळेस काय झालं की तो अगोदर रोल डाऊन झाला आणि त्यानंतर वर पण चालला, क्लाइंब अप पण झाला, बरोबर. If the planes are smooth, the final height of the ball is nearly the same as the initial height, as little less but never greater. आता या एक्सपेरिमेंट्समध्ये गॅलिलिओनं ऑब्झर्व काय केलं की सपोज बॉल जे आहे तो 1 मीटर हाईटवरून रिलीज केला गेला. तर त्यानंतर काय झालं की बॉल जो आहे तो अगोदर रोल डाऊन झाला, बरोबर. बॉल जो आहे हा रोल डाऊन झाला आणि त्यानंतर पुन्हा एक विशिष्ट हाईटला चालला. आता यावेळेस काय झालं की सपोज आपण कन्सिडर करू की 0.99 किंवा ॲप्रॉक्सिमेटली 1 मीटर. ओके.
मग आता मला सांगा, इथं 0.99 म्हणजेच 1 मीटरच्या आसपास आहे. म्हणजे जितक्या हाईटवरून बॉलला आपण रिलीज केला होता आणि सरफेस जो आहे तो जर आपण स्मूथ ठेवला म्हणजे काय झालं बरं, इथं फ्रिक्शन नाही, बरोबर आहे का. मग लेस फ्रिक्शनमुळं काय झालं की सुरुवातीला रिलीजिंग हाईट आणि नंतरची रिचिंग हाईट हे अप्रॉक्सिमेटली कसे आले, सेम आले. त्याच्यामुळे फार जास्त फरक आहे का, तंतोतंत सारखे नाही, पण फार जास्त डिफरन्स नव्हता. In the ideal situation, when friction is absent, the final height of the ball is the same as its initial height. आणि जर आयडियल सिच्युएशन म्हणजे काय, 0 फ्रॅक्शन जर असेल तर बरोबर 1 मीटर हाईटून रिलीज केला असेल तर रोल डाऊन होऊन पुन्हा पलीकडे तो 1 मीटर हाईटलाच गेला. किंवा जर आयडियल सिच्युएशन असेल तर If the slope of the second plane is decreased and the experiment repeated, the ball will still reach the same height, but in doing so, it will travel a longer distance. आता पुढच्या केसमध्ये जर पाहिलं आपण की जो स्लोप ऑफ द सेकंड प्लेन जो आहे, ओके, तर हा आपण काय केला या ठिकाणी थोडासा डिक्रीज केला. पहा इथं जर पाहिलं आपण तो स्लोप जो आहे सेकंड प्लेनचा तो डिक्रीज केलेला आहे. द बॉल विल स्टिल रीच द सेम हाईट, बट इन डुईंग सो इट विल ट्रॅव्हल अ लॉंगर डिस्टन्स. म्हणजे बॉल जो आहे तो रिलीज केल्यानंतर तो सेम हाईटपर्यंत पोहोचला, परंतु हे पोहोचत असताना स्लोप कमी केल्यामुळे काय झालं, त्यानं लार्जर डिस्टन्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं. In the limiting case, when the slope of the second plane is 0, that is a horizontal, the ball travels an infinite distance. तिसऱ्या केसमध्ये काय झालं की बॉल विशिष्ट हाईटपासून रिलीज केला आणि सेकंड प्लेन जो आहे तर तो ऑलमोस्ट 0 ठेवला आपण. मग ऑलमोस्ट 0 ठेवल्यामुळे काय झालं की बॉलनं इनफायनाईट डिस्टन्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं, कारण त्याला फ्रिक्शन आहे का, नाही. In other words, its motion never ceases. म्हणजे त्याचं मोशन सीज झालं नाही, म्हणजे ते थांबलं का, नाही. This is of course an idealized situation. आता ही आयडियल सिच्युएशन आहे, कारण याच्यामध्ये हे जे सरफेस वापरलेला आहे त्याचं कंडिशन काय आहे, स्मूथ आणि 0 फ्रिक्शन. म्हणजे कोणत्याही प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स नसताना बॉलनं काय केलं, एक विशिष्ट प्लेन घेतला तर त्या प्लेनच्या हाईटपर्यंत पोहोचला. जर प्लेन 0 केला तर बॉल इनफायनाईट डिस्टन्सपर्यंत काय केलं या ठिकाणी ट्रॅव्हल केला गेला. In practice, the ball does come to a stop after moving a finite distance on the horizontal plane because of the opposing force of friction, which can never be totally eliminated. पण प्रत्यक्षात जर पाहिलं तितकी आयडियल सिच्युएशन आपण तयार करू शकतो का. आता तुम्ही समजा एखाद्या वेळेस फरशी किती स्मूथ वापरा आणि याच्यावर जेव्हा तुम्ही हा एक्सपेरिमेंट करणार तेव्हा तो फ्रिक्शनल फोर्स तिथं अस्तित्वात असणार, म्हणजे असणार. फ्रिक्शन फोर्सला स्टँडर्ड 8च्या NCERT बुकमध्ये काय म्हणलेलं आहे, नेसेसरी इव्हिल म्हणलेलं आहे, करेक्ट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बॉल जो आहे हा एक फायनाईट डिस्टन्स नंतर हा स्टॉप होणारच, कारण त्या ठिकाणी अपोजिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन याला आपण टोटली इलिमिनेट करू शकतो का, फ्रिक्शनला कमी करू शकतो, इलिमिनेट करता येत नाही. However, if there were no friction, the ball would continue to move with a constant velocity on the horizontal plane. पण जर आयडियल सिच्युएशनमध्ये फ्रिक्शन नसेल तर बॉल जो आहे हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं सातत्यानं मूव्ह होत राहील हॉरिझॉन्टल प्लेनवर. Galileo thus arrived at a new insight on motion that had eluded Aristotle and those who followed him. मग आता ॲरिस्टॉटलनं जे सांगितलं होतं की मोशनसाठी एक्सटर्नल फोर्सची आवश्यकता आहे, तर ते चुकीचं आहे. कोणी सिद्ध केलं, गॅलिलिओजनं. The state of rest and the state of uniform linear motion with a constant velocity are equivalent. मग आता गॅलिलिओनं सिद्ध केलं की स्टेट ऑफ रेस्ट आणि स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन हे दोन्ही कसे आहेत, सारख्याच संकल्पना आहेत. त्या दोन्हीला काय करायचं, तुम्ही इक्विव्हॅलंट कन्सिडर करायचं. In both cases, there is no net force acting on the body. मग एखादा बॉडी रेस्ट पोझिशनला आहे किंवा कंटिन्युअसली लिनियर मोशनमध्ये आहे, तर अशा वेळेस त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही. It is incorrect to assume that a net force is needed to keep the body in uniform motion. म्हणून हे सांगणं चुकीचं आहे की युनिफॉर्म मोशनसाठी एक्सटर्नल फोर्सची गरज असतेच, असं म्हणणं हे चुकीचं आहे.
To maintain a body in uniform motion, we need to apply an external force to encounter the frictional force so that the two forces sum up to zero net external force. मग आता एखादी बॉडी आहे तर त्याला युनिफॉर्म मोशनमध्ये आणण्यासाठी फक्त आपण काय करत असतो माहिती आहे का, की फ्रिक्शनल फोर्सला आपल्याला संपवायचं असतं आणि फ्रिक्शनल फोर्सला एन्काउंटर करण्यासाठी इक्विव्हॅलेंट आपण अपोजिट डायरेक्शननं काय लावत असतो, एक्सटर्नल फोर्स लावत असतो. आणि दॅट्स वाय एक्सटर्नल फोर्स हा फ्रिक्शनल फोर्सला एन्काउंटर करतो. बाकी युनिफॉर्म मोशनचा आणि अप्लाइड फोर्सचा काही संबंध नाही. To summarize, if the net external force is zero, a body at rest continues to remain at rest and body in motion continues to move with a uniform velocity. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला आपण माहिती आहे की नेट फोर्स काढत असताना आपल्याला माहीत आहे की सेम साईडला असेल तर आपण समेशन करतो आणि अपोजिट साईडला असेल तर त्याचं सबस्ट्रॅक्शन करतो नेट फोर्स काढताना. वरच्या एक्झाम्पलमध्ये एक्सटर्नल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स दोन्हींची व्हॅल्यू सारखी आहे, दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये काय करतात, ॲक्ट करतात, म्हणून नेट फोर्स काय होतो त्या ठिकाणी 0. आता समराईजमध्ये जर पाहिलं आपण तर जर एक्सटर्नल फोर्स नेट एक्सटर्नल फोर्स लक्षात आलं ना, नेट एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल तर जी बॉडी रेस्टमध्ये आहे ती कायम कशामध्ये असणार, रेस्टमध्येच असणार. आणि जी बॉडी मोशनमध्ये आहे ती कंटिन्युअसली युनिफॉर्म वेलोसिटीमध्येच असणार. This property of the body is called the inertia. मग बॉडीच्या याच प्रॉपर्टीला काय म्हणायचं आपण, इनर्शिया म्हणायचं. Inertia means resistance to change. म्हणजे एखादा जो चेंज आहे तर त्या चेंजला विरोध करणे, बरोबर आहे का. तर या बॉडीच्या टेंडन्सीलाच काय म्हणायचं, इनर्शिया. A body does not change its state of rest or uniform motion unless an external force compels it to change that state. मग आता एखादी बॉडी स्टेट ऑफ रेस्ट आहे किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती त्याची स्थिती जोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट करत नाही. आणि तोच आपला न्यूटनचा फर्स्ट लॉ आहे मोशनचा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनबद्दल डिस्कस करू.